आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। तूच मार्ग असा, तूच सत्य असा, तूच जीवन असं माझ्या प्रभू. तूच मार्ग असा, तूच सत्य असा, तूच जीवन असं माझ्या प्रभू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. तूच ज्योती असं जीवनाची भाकर तू, माझ्या संगे माझा प्रभू. तूच ज्योती असं जीवनाची भाकर तू, माझ्या संगे माझा प्रभू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. माझी आवड तू, माझी इच्छा तू, माझा साहस माझो प्रभू. माझी आवड तू, माझी इच्छा तू, माझा साहस माझो प्रभू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू.
येशू तूच आसरा तुझ्याशिवाय कोणच नाही. येशू तूच आसरा तुझ्याशिवाय कोणच नाही. येशू तूच आसरा तुझ्याशिवाय कोणच नाही. प्रणाम करू, 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 प्रणाम करू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची आणि माका विश्वास असा तुम्ही सुद्धा प्रार्थनेसाठी तयार असाच. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. ओ रांदबा शाखा राखला बांदरी अंदा पोषा कांदा, ओ रांदबा शाखांदरी आला बोंदरी कांदा पोषा कांदा, रगला बांदरी कांदा पोषा खांदरी आला बोंदरी, री आंदा पोषा खांदरी आला बोंदरी कांदा पोषा कांदा, रांदबा शाखा रगला बांदा, री आंदा पोषा खांदरी आला बोंदरी कांदा पोषा खांदा, रला बांदरी कांदा पोषा कांदरी आला बोंदरी, री आंदा पोषा कांदरी कांदा पोषा कांदा, ओ रला बांदरी कांदा पोषा कांदरी आला बोंदरी, री आंदा पोषा रगला बांदा, ओ रांदबा शाखा री आला बोंदरी कांदा पोषा कांदा, री आंदा पोषा कांदा, ओ रांदबा शाखांदा, री आंदा बोंदरी कांदा बोंदरी, rala bandari kanda boshaka, rala bandari kanda boshakanda, ri ala bondari kanda boshaka, ragala bandari kanda boshakanda, randa bashaka, ri ala bondari kanda boshaganda, o randa basakanda, o ragala bandari kanda boshakanda, o randa bashakanda ri ala bondari kanda boshakanda, o randa ba, ri ala bondari kanda boshaka, rakala bandari kanda boshakanda, O randa bashakanda, o rakalabanda rikanda boshakanda, o randa bashaka rakalabanda, o randa bashakanda, o randa basaka rakalabanda rikanda boshakanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. Hallelujah, praise the Lord. आपलो पहिलो प्रार्थना बिंदू असा, विशेष प्रार्थना करा सगळ्या लोकांसाठी, तुमच्या भागात, तुमच्या शहरात शांतीसाठी. स्तोत्र संहिता 29 अध्याय आणि 11 वचन सांगता असा, यहोवा आपल्या प्रत्येकाक बळ देतलो, यहोवा आपल्या प्रत्येकाक शांतीचो आशीर्वाद देतलो. विशेष करून प्रार्थना करा आपल्या शहरांसाठी, आपल्या गल्लीसाठी, आपल्या देशासाठी. घोषणा करा की सैतानाची कोणतीच चाल लोकांका सुवार्तेपासना लांब नाही करू शकतली. प्रार्थना करा आपल्या सेलसाठी, या महिन्याच्या आत्म्य जिंकण्याच्या योजनांसाठी. घोषणा करा की या महिन्यात बरेचसे आत्मा वाचले जातात असत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्यावर प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. O randa basha kanda, ragala bandari kanda bosha kanda, randa basha karaka labanda, ri anda bosha kanda ri kala bondari,
ri alabondari kanda bosha kanda, ragalabandari kanda bosha kanda, ri and bosa kanda, ri kalabondari, ri and bosha kanda, o randa basha kanda, o randa bashaka, ragalabandari kanda bosha kanda, o randa bashaka, ri kalabondari kanda bosha kanda, o zandari alabondari kanda bosha kanda, ragalabandari kanda bosha kanda, o randa basha kanda, ri kalabondari kanda bosha kanda, ralabandari kanda bosha kanda, o ralabandari kanda bosha ka, ragalabandari kanda bosha kanda, ri alabondari kanda bosha ka, ragalabandari kanda bosha kanda, ralabandari kanda bosha ka, ragalabandari kanda bosha kanda, ri alabondari kanda bosha ka, ri kalabondari kanda bosha ka, ragalabandari kanda bosha kanda, ri alabondari, ri and bosha ka, ragalabanda, ri and bosha kanda, ri kanda bosha ka, ragalabandari kanda bosha kanda, randaba, li alabondari kanda bosha kanda, rangandari and bosha kanda, o ralabandari kanda bosha kanda, o ralabandari kanda bosha kanda, o rakanda zikandari alabondari kanda bosha kanda, o ralabandari alabondari kanda bosha kanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात, आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलं दुसरं प्रार्थना बिंदू असा, आम्ही प्रार्थना करतो असो आमच्या मिशन 1 अरब आत्मे जिंकण्यासाठी, जे 31 डिसेंबर 2021 पर्यंत आम्ही आमचं टार्गेट पूर्ण करतलो. आम्ही प्रार्थना करतो असो की असं वाढलेल्या कृपेसाठी आम्ही प्रार्थना करतो असो की आमच्यासाठी सेवकाईचे दरवाजे उघडलेले असत, आमच्याकडे नेहमी वाढणारी सेवकाई असा. प्रार्थना करा की परमेश्वराचा सामर्थ आमच्या वांगडा भविष्यवाणीच्या नुसार काम करता असा, येशूच्या नावात, आमेन. आपण आपल्या दुसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकता. आपण प्रार्थना करूया. O randa basha kanda, ri ala bosa kanda, ri ala bosha kanda, randa basha kanda, ri ala bosa kanda, ri ala bosha kanda, ri ala bosa kanda, ri ala bosha kanda, ri ala bosa kanda, ri ala bosa kanda, ri ala bosha kanda, o randa basha kanda, ri ala bosa kanda, ri ala bosha kanda, ri ala bosa kanda, ri ala bosha kanda, randa basha kanda, ri ala bosa kanda, ri ala bosha kanda, ri ala bosa kanda, ri ala bosha kanda, ri ala bosa kanda, ragalabanda, ri ala bosa kanda, o randa basha kanda, ri ala bosa kanda, ri anda bosha kanda, ri ala bosa kanda, ri ala bosha kanda, o randa basha kanda, ri ala bosa kanda, ri ala bosha kanda, randa basha kanda, ri ala bosa kanda, ragalabanda, ri ala bosa kanda, ri ala bosha kanda, randa basha kanda, ri ala bosa kanda, ri ala bosha kanda, ri ala bosa kanda, ri kanda bosha kanda, ri ala bosa kanda, randa basha kanda, ri ala bosa kanda, ri kanda bosha kanda, randa basa kanda, ri ala bosha kanda, ri ala bosa kanda, ri ala bosha kanda, ri kala bosa kanda, randa basha kanda, ri ala bosa karakala manda, ri ala boda, ri ala bosa kanda, randa basha kanda, ri ala bosa kanda, ri kanda bosha kanda, ri anda bosha kanda, ri ala bosa kanda, rakala basha kanda, ri anda bosha kanda, ri anda bosa kanda, ri anda bosha kanda, randa basha kanda, ri anda bosha kanda, ri anda bosa kanda, ri ala bosha kanda, o randa basha kanda, ri ala bosa kanda, o randa basha kanda, ri ala bosa kanda, ri anda bosha kanda, ri anda bosa kanda, ri ala bosha kanda, o zanda, ri ala bosa kanda, ri ala bosha kanda, ri ala bosa kanda, rakala basha kanda, ri anda bosha kanda, ri ala bosa kanda, randa basha kanda, ri ala bosa kanda, ri ala bosha kanda, ri anda bosa kanda, ri kala bosha kanda, randa basha kanda, ri kala bosa kanda, o randa basha kanda, ragala banda, ri ala bosa kanda, o randa basha kanda, ri ala bosa kanda, o randa basha kanda, ri kala bosa kanda, o randa basha kanda, ri kanda, ri ala bosa kanda, o randa basha kanda, ri kala bosa kanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात, आमेन.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलं तिसरो प्रार्थना बिंदू असा. पहिलं तिमोथेस पत्र 2 अध्याय 4 वचन सांगता असा. तिची इच्छा असा की सगळ्या माणसांचा तारण होऊक हवे आणि सगळे सत्याक ओळखावे. प्रार्थना करा आपल्या परिवारासाठी आणि मित्र परिवारासाठी ज्यांचा तारण नाही झाला असं, की ते तारण ग्रहण करतले आणि सत्याच्या ज्ञानात येतले. प्रार्थना करा की ते येशू त्यांचा प्रभू आणि तारणकर्त्याच्या रूपात ग्रहण करतात असत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या तिसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. प्रार्थना करूया आपण. ओ रांदा बादशाह खांदरियाला बोसा खांदा, ओ रांदा बादशाह खांदरियाला बोसा गांदा, रियाला बोशा गांदरियाला बोसा गांदरियाला बोशा गांदा, ओ जांदरियाला बोशा गांदरियाला बोसा खांदा, रागाला बादशाह गांदरियाला बोसा खांदा, ओ रांदा बादशाह गांदरियाला बोसा खांदा, रागाला बांदरी कांदा बोशा गांदरियाला बोसा खांदा, रागाला बांदरी कांदा बोशा गांदा, ओ रांदा बादशाह कांदा, रियाला बोसा गांदरियाला बोशा गांदा, रंगखांदा जी गांदरियाला बोशा गांदा, राला बादशाह गांदरियाला बोशा गांदा, ओ रांदा बादशाह गांदरियाला बोसा खांदा, रागाला बांदरी कांदा बोशा खांदा, ओ रांदा बादशाह गांदरियाला बोसा खांदा, रांदा बादशाह गांदरियाला बोसा खांदा, ओ रांदा बादशाह गांदरियाला बोसा खांदा, रियाला बोशा रागाला बांदरी कांदा बोसा खांदा, ओ रांदा बादशाह गांदरी कांदा बोसा खांदा, ओ राला बादशाह गांदरियाला बोसा खांदा, ओ रांदा बादशाह खांदा, रागाला बांदरी आंद बोशा खांदा, रागाला बांदरी आला बोशा खांदा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा त्याची स्तुती आणि आराधना करूची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू येशू दिवस तारणहार हार जगाचं पालनहार हार येशू येशू दिवस तारणहार हार जगाचं पालनहार हार येशू ख्रिस्त माझं जीवन जीवन त्याच्यासाठी मी जगतलंय विठून क्रूस मी माझं त्याच्याच मागे चलतलंय मागे वळून नाही बघतलंय कारण माझी नजर येशूवर येशू येशू दिवस तारणहार हार जगाचं पालनहार हार येशू येशू दिवस तारणहार हार जगाचं पालनहार हार माझ्यासाठी येशू इलं पापापासून मुक्ती दिल्या तो माझ्या हृदयात सामावलं सर्व दुःख मिटवलं माझ्या हृदया माझ्या मना येशून आपला बनवलं येशू येशू दिवस तारणहार हार जगाचं पालनहार हार येशू
येशू येशू तू असे तारणहार हार जगाचे पालनहार हार महिमा करता तुझा विश्व विश्व आणि करता चंद्र तारे तारे महिमा करता तुझा विश्व विश्व आणि करता चंद्र तारे चंद्र तारे चंद्र तारे ला 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 येशू येशू तू असे तारणहार हार जगाचे पालनहार हार येशू येशू तू असे तारणहार हार जगाचे पालनहार हार हार हालेलुया प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा मालवणी वास्तविकता संग्रहाची आणि आज दिनांक 3 ऑक्टोबर 2021 आणि आजचा विषय असा याजकांची जबाबदारी. हालेलुया. सुरुवातीचा वचन घेतला गेला असा 1 शमूएल अध्याय 12 वचन 23. पण या माझ्यापासना लांब व्हया की मी तुमच्यासाठी प्रार्थना करणं सोडून यहोवाच्या विरुद्ध पापी व्हाव्या. मी तर तुमका चांगलो आणि सरळ मार्ग दाखवत रावतले. हालेलुया. प्रकटीकरण अध्याय 1 वचन 6 मध्ये बायबल सांगता असा की प्रभू येशून आमका राजा आणि आपल्या पिता परमेश्वरासाठी याजक पण बनवल्या. त्याचीच महिमा आणि पराक्रम युगानुयुग रवानते. आमेन. हालेलुया. यासाठी ख्रिस्तात तुम्ही परमेश्वरासमोर एक याजक असास. आज आमच्यातलो प्रत्येक जण त्या ऑफिसात असा आणि त्या ऑफिसा वांगडा जोडून काय जबाबदारी असत. हालेलुया. याजकांची पहिली जबाबदारी असा प्रभूची सेवा करणं. जेव्हा हारूनाक एक याजक बनवणार होते तेव्हा परमेश्वरान मूसाक सांगितले परंतु इस्रायल मधना आपलो भाव हारून आणि त्याचो पुत्रा आपल्या वांगडा घेऊन ये की ते माझ्यासाठी याजकाचा काम करू देत. परंतु याजकाच्या रूपात आम्ही परमेश्वरासाठी कशी सेवकाई करतो असो. हालेलुया. 1 पत्रस अध्याय 2 वचन 5 सांगता असा तुम्ही पण खडका समान आत्मिक बनत जातास असास ज्यानं याजकाचो पवित्र समाज बनान असे आत्मिक बलिदान चढवा जो येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराक स्वीकारू योग्य असा. आम्ही बैलांका आणि बकऱ्यांका बलिदान करून नाही चढवणं असं जसा की त्यांच्याने पुराण्या नियमात केल्याने परंतु आत्मिक बलिदान देतं असं आमच्या ओठांचा फळ. हालेलुया. दुसरं याजक परमेश्वराच्या वचनात सांगता असा जेव्हा मत्ती अध्याय 28 वचन 19 ते 20 मध्ये येशून महान आयोग दिल्यान तेव्हा या आमच्यासाठी परमेश्वराच्या याजकासाठी होता. त्यांना सांगल्यान यासाठी तुम्ही जावा सगळ्या जातीच्या लोकांका चेले बनवा आणि त्यांका पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा देवा आणि त्यांका सगळ्या गोष्टी जे मी तुमका आज्ञा दिल्या असय मानूक शिकवा आणि बघा मी जगाच्या शेवटापर्यंत सदा तुमच्या वांगडा असय. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमका आपल्या जगातल्या लोकांका चेले बनवचे असत त्यांका परमेश्वर आणि राज्य जीवनाच्या बाबतीत शिकवचा असा. त्यांका या महिमामही राजाच्या आधारभूत शिक्षण घेऊन येऊचा असा.
ज्याचा आमका अंदाज असा. बायबल सांगता असा सत्याक शिकणा याजकांचं काम असा. लोकांनी त्याच्याकडनं मार्गदर्शन घेऊक होया. एक याजकाच्या रूपात ही तुमची सेवा असा. ही तुमची बुलावट आणि जबाबदारी असा की त्याच्या वचनांका जगात प्रचार करा. सत्यनिष्ठेच्या जीवनाच्या विषयात लोकांनी तुमच्याकडनं ज्ञान शोधू, विचारू आणि घेऊक होया. हालेलुया. याजकांची तिसरी जबाबदारी असा मध्यस्था. आम्ही आमच्या महायाजकांच्या समान असो, ज्याच्या बाबतीत बायबल सांगता असा यासाठी जो त्याच्याद्वारे परमेश्वराजवळ येतत असो. तो त्यांचो पुरेपूर उद्धार करू शकता असा, कारण की ता त्याच्यासाठी विनंती करता सर्वदा जिवंत असा. आमचा आरंभिक वचन आमका शमूएला एक शिकवणारो याजकाच्या रूपात दाखवता असा. हालेलुया. ज्यानं लोकांसाठी प्रार्थना करणं बंद केल्याने समान दिमागवाले बना. सगळ्या माणसासाठी आणि आपल्या देशासाठी नेहमी प्रार्थना करा. हालेलुया. येशूच्या नावाचा वापर करून पृथ्वीवरच्या घटनांच्या दिशांका बदलण्याच्या प्रबलते आणि अधिकार परमेश्वरान आमका दिल्यान असो. यासाठी प्रार्थने देवा. आम्ही पृथ्वीवर आमच्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनात, आमच्या शहर आणि देशात त्यांच्या इच्छांका पूर्ण करा. प्रभूची सेवा करण्यात, शिकवण्याच्या आणि मध्यस्थांच्या आपल्या याजकीय सेवकाईच्या स्थानात घेवा. हालेलुया. ही वेळ असं प्रार्थनेची, तर तुम्ही माझ्या मागून प्रार्थना करू शकता. प्रिय बापा, दुसऱ्यांच्या पक्षात तुझी इच्छांका पूर्ण करण्यासाठी साथ दिल्याबद्दल, तुझ्या वांगडा जोडून राहण्याच्या सुविधांसाठी धन्यवाद. येशूचा नाव वापरून पृथ्वीवर धर्माच्या दिशेत बदलण्याच्या प्रबलतेत आणि अधिकारासाठी तुझं धन्यवाद. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड. मेरा नाम अश्विनी है, मैं थाने चर्च से हूँ. मेरी गवाही है यह है कि हमारे घर में एक सोने की चीज़ गुम हो गई थी. तो हम लोग सभी जगह ढूंढ रहे थे, लेकिन वो मिल नहीं रही थी. तो उसके बाद मैंने परमेश्वर से प्रार्थना कर रही थी कि चीज़ मिलने के लिए. तो मैंने पवित्र आत्मा को पूछा कि पवित्र आत्मा प्लीज़ आप मुझे बता सकते हैं क्या वो चीज़ कहाँ पे होगी. तो मुझे मेरे विज़न में वो हरे मूंग दिखाई दे रहे थे. तो उसके बाद मैंने दूसरे दिन उसमें मैंने चेक किया, वो हरे मूंग जो घर में पड़े थे उसमें मैंने चेक किया, तो उसमें वो सोने की चीज़ मुझे मिली. इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देती हूँ. और परमेश्वर के जन पासा आइजैक जो हमें वचन के द्वारा सिखाते हैं, उनको मैं धन्यवाद देती हूँ. पवित्र आत्मा जो हमारा सहायक है, वो भी हमें उन्होंने ही सिखाया कि वो हमारा बहुत ही करीबी सहायक है. वो हमें सभी चीज़ों के बारे में गुप्त तरीके से बता सकता है. इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देती हूँ, पासा आइजैक को धन्यवाद देती हूँ. मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया. और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें. जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो, तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा. प्रेज द लॉर्ड. तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो. जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया. जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया. हालेलुया. उसने हमें उसके पास बुला लिया. हालेलुया. उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था, उसको क्या कर दिया? जोड़ दिया. ग्लोरी. किसकी वजह से? प्रेम की वजह से. हालेलुया. मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम. मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम.
गृहे पाहत तू माझ्या संगे आस, माझ्यात करुणामय आस विराजमान. मानक माझ्या ज्ञान देता, हृदया गौरवान भरता. मानक माझ्या ज्ञान देता, हृदया गौरवान भरता. आत्मा पवित्र आत्मा, आत्मा पवित्र आत्मा, आत्मा पवित्र आत्मा, आत्मा पवित्र आत्मा. नम्र बनवलंस शिकवला, प्रीतीचं सुगंध पसरवून. नम्र बनवलंस शिकवला, प्रीतीचं सुगंध पसरवून. आशिष दिलं अनुग्रह पण, फळात्म्याचे मी आणू. आत्म्या रे तूच माझो सहाय्यक असा. आत्म्या रे तूच माझी योग्यता असा. आत्मा पवित्र आत्मा, आत्मा पवित्र आत्मा, आत्मा पवित्र आत्मा, आत्मा पवित्र आत्मा. तू चांगलो तुझी करुणा महान, तुझ्या संगे मी जगतय. तू चांगलो तुझी करुणा महान, तुझ्या संगे मी जगतय. तू समाज शरणस्थान, विजय तुझ्यामध्ये होतया. मार्गात रक्षण माझा करता, पायात ठेच न लागू देना. मार्गात रक्षण माझा करता, पायात ठेच न लागू देना. आत्मा पवित्र आत्मा, 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 आत्मा पवित्र आत्मा. धन्यवाद आमकां हिंमत देवसाठी, आमकां निर्भीकता देवसाठी. धन्यवाद आमच्याद्वारे तुमची कामां करूसाठी. हा प्रभू, खंयचो माणूस ह्या कामां नाही करू शकता, पुढे वाढता आमच्या मेंबरच्या मध्ये समृद्ध होता असा. आमच्या सेल सिस्टमसाठी, आमच्या चिल्ड्रन मिनिस्ट्रीसाठी, टीम मिनिस्ट्रीसाठी, आमच्या मीडिया टीमसाठी, आमच्या ऑनलाईन चर्चसाठी कायम प्रभाव आणता प्रभू. धन्यवाद देतो, धन्यवाद देतो आमच्या प्रत्येक मेंबरसाठी, प्रत्येक मुलासाठी प्रभू.
तुमच्या प्रेमान भरलेले असत, तुमच्या आनंदान भरलेले असत. धन्यवाद, धन्यवाद देतो. सुरक्षित असत. जर कोणी आजारी होतो त्यांच्या शरीरात मी चंगाई बोलते येशू ख्रिस्ताच्या नावात. जर तुम्ही आजारी होता असतात चंगाई तुमच्याकडे येलेली असा. हिलिंग इज कम. चंगाई येलेली असा. धन्यवाद परमेश्वर ह्या वेळेसाठी तो तुम्ही आमका दिलास की आम्ही तुमच्या वचनांका शिकतलो आणि पुढे वाढतलो. हा प्रभू, या वचनाक घेऊन आम्ही पूर्ण जगात प्रकाशित करतलो. तुमच्या इच्छेनुसार चलवतलो. या जग तुमच्या इच्छेन चालतला. आम्ही एका करवतलो प्रभू. धन्यवाद, धन्यवाद आमका ज्ञान देवसाठी. धन्यवाद आमच्या परमेश्वराचे जन पास्टर क्रिस किलोमीसाठी, आमच्या भविष्यवक्तांसाठी त्यांच्याद्वारे तुम्ही आमका ज्ञान देता असास, वेळेची समज देता असास, तुमचं उत्तरदायित्व आमका सांगता असास. परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो आमच्या जन पास्टर क्रिससाठी. ते कायम सुरक्षित असतात येशूच्या नावात. त्यांचं कुटुंब सुरक्षित असतात ख्रिस्ताच्या नावात. त्यांच्याबरोबर काम करणारे सुरक्षित असतात येशू ख्रिस्ताच्या नावात. त्यांच्या वचनाचा प्रभाव चाललो येशू ख्रिस्ताच्या नावात. लोक त्यांच्या वचनात ग्रहण करत सत्यान हृदयाच्या आनंद येशू ख्रिस्ताच्या नावात. आणि त्यांच्याद्वारे तुमची जीवनाचा पूर्ण जगासाठी ती पूर्ण येशू ख्रिस्ताच्या नावात. त्याच्या कलेचे ते एकत्र येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. त्या वेळेसाठी परत एकदा धन्यवाद सांगतो प्रभू. आमच्याकडे कान असत, डोळे असत, समजणार हृदय असं येशू ख्रिस्ताच्या नावात धन्यवाद देतो. आणि या प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. शकतास. हालेलुया. स्वागत आहे तुमचा संडे सर्व्हिसमध्ये. आणि मला विश्वास आहे की तुम्ही खूप एक्सायटेड असाल. प्रेज द लॉर्ड. आणि गेल्या वेळेक आपण काय गोष्टींवरती डिस्कशन केलेलं आणि मला विश्वास असा की तुम्ही त्यांच्यावरती मनन करतास. जा मी तुमका सांगतो फक्त एक वेळ ऐकन सोडूसाठी नाही असा, मनन करूसाठी असा, जगासाठी असा. कधी नको इसरा की वचन फक्त ऐकासाठी नाही असा, वचन जगासाठी असा. तर तो धर्मी माणूस नको बना जो वचन ऐकता पण करणार नाही. कारण वचनाक ऐकायचं कारण की आपण वचनाक करू गयो. ह्या जर सत्य तुम्ही प्रत्येक दिवशी स्वतःक सांगशात तर तुम्ही कधीच त्या जाग्यांवरती नाही भेटतालास जय तुमका नाही हो कोयास. प्रेज द लॉर्ड. त्या अशा प्रकारे हा की तुम्ही विद्यार्थी असास, जर तुम्ही अभ्यास करतालास तर पुढच्या वर्षी पुढच्या क्लासमध्ये भेटतालास, आधीच्या मध्ये नाही भेटतालास. प्रेज द लॉर्ड. नाही भेटतालास तर तुम्ही ता करतासा तुमका कोसाठी सांगितलं गेला असा, तुम्ही पुढच्या क्लासमध्ये भेटतालास. तर जसं तुम्ही वचन करतास तुम्ही परमेश्वराच्या पुढच्या क्लासमध्ये निघून जातास. परमेश्वराच्या नवीन महिमेतच तर तुम्ही बघू शकतास. परमेश्वराची नवीन आशिषा. तर नवीन याचा अर्थ नाही की पासून काहीतरी नवीन आशिषा येतात. परमेश्वराच्या नवीन आशिषांचा अनुभव करू शकतास कारण ते ऑलरेडी एक्झिस्ट करतात. या अशा प्रकारे हा की जर तुम्ही मुंबईच्या ट्रेनमध्ये कधी चढला असास, जर तुम्ही जनरल डब्यात चढलास हालत होता, एक दिवशी तुम्ही तिकीट घ्यावा आणि फर्स्ट क्लासमध्ये जावा, तर तुम्ही काय बघलास थोडे बेटर जीवन. ह्या नाही की परत नंतर इला बेटर जीवन त्या ट्रेन तो डबो एक होतो त्याच्यात जोडलेलो होतो. तसंच जेव्हा तुम्ही वचन करतास तसंच जी जीवनचा उपलब्ध आहे काही लोक जगत तुम्ही स्वतः अपडेट करतास. तुम्ही जन्मापासून खय येतास, क्लासमध्ये येतास. तुम्ही काय सांगता तर तुम्ही वचन नाही करणार तर ऐकतास तेव्हा तुम्ही जनरल क्लासेस राहतास. जर तुमका स्वतः अपडेट करूचा असा, जेव्हा तुम्ही वचन ऐकतास वचनला करा.
कारण ता मोठा जीवन उपलब्ध असा. बायबल सांगता गीतिकारांच्या पुस्तकात परमेश्वरान आमकां स्वर्गीय स्थानात सगळे आशिष दिल्या नासत. त्या ट्रेनमध्ये जर मोठा एक जरा जो डबो असा तर ब्रदर कानन सांगतले ना रेल्वेवाले, त्यात काय असतं, जनरल क्लास, स्लीपर क्लास, AC, सेकंड AC, फर्स्ट AC, 5 क्लास. तुमच्यावरती आहे की तुम्ही खयच्या क्लासमध्ये जगाक इच्छितास. जेवढे पैसे देतलास त्या क्लासमध्ये बसवतले. तर काय असा प्लेन क्लास, प्लेनमध्ये पण काय असा इकॉनॉमी क्लास, बिझनेस क्लास आणि फर्स्ट क्लास. त्यानंतर काय असा प्रायव्हेट जेट. तरी सगळे गोष्टी ऑलरेडी उपलब्ध असत. तसाच परमेश्वराचे सगळे आशिष उपलब्ध असत. तुमच्यावरती असा की तुम्ही खयच्या क्लासमध्ये जगाक इच्छितास. या परमेश्वरावरती निर्भर नाही असा. कारण परमेश्वरान हे सगळे क्लास उपलब्ध केले नसत. प्रेज द लॉर्ड. तसा काही लोक असतात त्यांच्याकडे खाऊसाठी नसता. आमच्यासारखे काही लोक असतात त्यांना नको म्हणायचं लागतं की खाणं नको आणू. काही लोकांका त्यांना जेवणाची त्रास असा. लोकांका असा कशाक, कारण जेव्हा वचन त्यांच्याकडे येईल आला तेव्हा त्यांनी वचनात केल्याने नाही. तर जेव्हा त्यांच्याकडे अपग्रेडची संधी होती तर त्यांनी त्याच्यासाठी मी तुमका सांगतोय की जर तुम्ही माका उद्या जरी भेटलास मी तुमका पुढच्या लेवलमध्ये भेटतलय. आज जर मी वचन ऐकतलय त्याका मी करूक सुरू करतलय, स्वतःक मी अपग्रेड करतलय. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगता आपण काय करतो, अंश करून बदलत जातो, महिमेत उठत जातो. जेव्हा प्रत्येक वेळ तुमच्याकडे येताला तेव्हा वचन तुम्ही एका नवीन लेवलमध्ये असतालास. नवीन लेवलमध्ये फक्त वचनाक ऐकान नको देव, वचनाक करूक सुरू करा. प्रेज द लॉर्ड. मी ऐकतालास की दशमांश असा दशमांश देऊक सुरू करा. तुम्ही ऐकलास बीज देऊक सुरू करा. तुम्ही ऐकलास आत्म्याका तुम्ही आत्म्याका चूक नाही करणार. नको विचार करू की परमेश्वराक तुमका आता वचन ना ऐकवचा होता, मी तुमका वचन ऐकवल्यान. विचार करू की तुम्ही चर्चमध्ये असाल, मी तुमका सांगितलं आत्म्यांका जिंका. लोक मन बनवतील की ह्या वचन माझ्यासाठी नाही असा, नाही तुमच्यासाठी. चूक करता. आपला मन नको बनव की नाही ह्या सांगितलं गेला की मी डिसाईड करतले की मी काय करतलंय नाही करतलंय. डिसाईड करूक लागतास खायचा करतलंय आणि मी खायचा नाही करतलंय. काय सांगतास मी प्रभू असय, तेव्हा तुम्ही स्वतः प्रभू झाला असत. आता थोडा सिरियस असता. यू डोंट चूज टू डू व्हॉट नॉट टू डू. निवडणास नाही की मी ह्या करतले मी ह्या नाही करूचय. नो. परमेश्वराचं वचन सुचवणा नाही असा. परमेश्वराचं वचन सल्लो नाही असा. परमेश्वराचं वचन एक अटल नियम असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डोंट हॅव चॉईस. ऑलरेडी विकत घेऊन नाही घेतलास की काय जा काय मिळते तर विकत घेशात. माझ्या मनात येतं मी करतले जा, माझ्या वचन मनात येतं मी सोडून देतले. यू डोंट डू दॅट. चला सुरू करूया. माझ्या मेसेजचं टायटल मी मध्येच सांगतोय कसं त्याला आता सांगलं तर सगळा गडबड. गीतिकारांचं पत्र अध्याय सांगा वचनाक. गीतिकारांचं 5वं अध्याय वचन. त्यासाठी प्रिय सारख्या परमेश्वराचं अनुकरण करा. तुम्ही त्याका अजून रेंडरिंगमध्ये बघतलास तर थंय सांगितलेलं असा तुम्ही परमेश्वराचं अनुकरण करा मुलांसारख्या ज्यांच्याशी परमेश्वर प्रेम करता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय सांगता तुम्ही परमेश्वराचं अनुकरण करा, परमेश्वरासारख्या जगा. तुम्ही माणसाचं जीवन जगासाठी नाही बोलवले गेलेला असाच. भारतीयांचं जीवन जगासाठी नाही बोलवले गेलेलं असाच. बंगाल्यांसारखे जगासाठी नाही बोलवले गेलेलं असाच. तेलुगूसारख्या जगासाठी नाही बोलवले गेलेलं असाच. सारख्या जगासाठी नाही बोलवले गेलेलं असाच. सारख्या जगासाठी नाही बोलवले गेलेले असाच. लोकांसाठी जगासाठी नाही बोलवले गेलेले असाच. सारख्या जगासाठी बोलवले गेले असाच. परमेश्वरासारख्या. सिंपल. नको सांगू की मी परमेश्वरासारखी नाही जगायचंय. सांगता की असाच जगा. तुम्ही नाही सांगू शकता की आम्ही माणूस असो, आम्ही माणसाचं जीवन जगतलो नाही. तुमचं ज्ञान असं योग्य नाही असा. ज्ञान बरोबर असा आम्ही बायबल असून बघतो.
दुसरा जीवन नाही जगा शकनास. प्रेज द लॉर्ड. तर काय सांगले त्यांनी? त्यासाठी प्रिय बालकांसारख्या परमेश्वराचं अनुकरण करा, परमेश्वराचं जीवन जगा. प्रेज द लॉर्ड. सांगा, परमेश्वराचं जीवन जगा. बघा किती मोठा आशिष असा ह्या. परमेश्वर आपल्याला ता करूक नाही सांगू जो आपल्याला जा आपण नाही करू शकणं. परमेश्वरासारखं जागा शकतोय, परमेश्वरासारखं परिणाम निर्माण करू शकतोय. अरे हाव, आंधळे डोळे उघडू शकतोय, मी त्या कानांका उघडू शकतोय, वादळांका शांत करू शकतोय. कधी जेव्हा मी परमेश्वरासारख्या जगाक सुरू करू. 24 तास माझ्या डोक्यात काय असा, मागा कोणासारख्या जगाचा असा, परमेश्वरासारख्या. पण त्याच्यासारख्या जगाची योग्यता आमच्याकडे इलेली असा. काय असं? नवीन जन्मलेले आतमध्ये परमेश्वराचं जीवन असा. पंखो नाही असो एसी बनाची इच्छा केली जाता असा, एसीच असो ज्याच्याकडून एसी बनाची आशा केली जाता असा. लॉर्ड तास तुम्ही मी पंखो नाही असोय एसी बनाची आशा केली जाता असा. तुम्ही लोकांना सांगता तुम्ही परमेश्वरासारख्या जागा आता पंखो बघूक सुरुवात करतो की त्यांका आज एसी सारखे बोलतात. तर परमेश्वरासारखा कसा जागा पास्टर? पास्टर आम्ही तर जगात जगतो, तुमका तर असा दुःख लागलेला असता त्यासारखं तर थोडीच आम्ही जागा सोडू शकतो. सोडूक सुरुवात करा. तर रॅप्चर कसं करतालाच परत हट सांगतात ज्याच्यात जगाचा प्रेम असा त्याच्यात परमेश्वराचा प्रेम नाही असा. तुमका तुम्ही जगावरती अजून पण प्रेम करता, तुमच्यामध्ये परमेश्वराचं प्रेम नाही असा. सो सिंपल. Bible say, "He loves the world, the Father is not in him." जगावरती प्रेम करता, परमेश्वराचा प्रेम त्याच्या आतमध्ये नाही असा. सिरियस असा ह्या. जगाच्या खयच्याच गोष्टीवर तुम्ही प्रेम नाही करू शकणार. नाही मन तर लागणच राहता कापा. नाही पास्टर मन तर लागणच राहता. तो सांगता की ह्या मन जर लागण राहिला तर प्रभूत नाही असाच. ते बायबल सांगता तो दिवस त्रासाचो ये त्या घर परत घेऊ कोणी नाही जाऊ. वाचलास ना तुम्ही घरात कशा तो सांगता की तो आपला तुमचं मन थैना लागला नाही, तुझा रॅप्चर मिस होताला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरासारख्या जागा ना असा. तुम्ही तर पहिलं तर तुम्ही स्वतः आजारी नाही पडायचाच, किती चांगला असा या. परमेश्वरासारख्या जगाचा अर्थ असा बँक बना बँक. काय देता? पैसो. आता परमेश्वरासारख्याच जागा म्हणजे जे गोष्टी जगासोबत होतं ते तुमच्याबरोबर नाही व्हायचे. प्रेज द लॉर्ड. तास मी परमेश्वरासारख्या जागासाठी बोलवलो गेलेलो असं आहे. धर्म तुमका नाही सांगूचो, धर्मासाठी खूप गोष्ट मोठी असा. जर तुम्ही धर्मी असा तर तुमका मी मॅड वाढत असतलं तर येडो झालो हा माणूस. येडो नाही झाला असं. काही जमान्यात आता बोलतात परमेश्वरासारख्या जागा कसा जागा त्याला आता पुढे वाचतो तेव्हा. प्रेज द लॉर्ड. असा परमेश्वरासारख्या जागा जगणं संभव असा चांगला असा. प्रेज द लॉर्ड. वचन तो सांगता परमेश्वरासारख्या जगण्याचा काय असा. त्यांनी सुरुवात केल्या आणि लिस्ट सुरू केल्या असा. पूर्ण लिस्ट येतं इथपर्यंत असा. लिस्ट काय असा? परमेश्वराच्या सारख्या जगण्याची पद्धत. तर तुम्ही त्या प्रकारे नाही जगणार असं तुम्ही सांगतास पासून नाही. प्रेममध्ये चला. प्रेज द लॉर्ड. चला प्रेमात चला. पहिली गोष्ट प्रेमामध्ये चला. जसं ख्रिस्तान तुमच्यावरती प्रेम केले, आमच्यासाठी स्वतः सुखदायी सुगंधासाठी परमेश्वराच्या पुढे भेट करून बलिदान केले. AMPC बघू शकतास थंय दाखवू इच्छित आहे. प्रेमाचा अर्थ काय असा आहे? इन लव. प्रेमात चला. अँड डिलायटिंग वन अनदर. ब्युटिफुल. काय सांगता? एकमेकांचा सन्मान करा, एकमेकांमध्ये आनंद घेवा. टीमिंग अँड डिलायटिंग इन वन अनदर. एक दुसऱ्यांचा सन्मान करा आणि एकमेकांमध्ये आनंद घेवा. जगासारखे नाही असो तुझी साडी माझ्या साडीपेक्षा सफेद कशी असा. जगाची पद्धत असा. समजला तुमका? सांगता प्रेमात चला. तो हे प्रेमाचा अर्थ आमका काय सांगता? दुसऱ्यांका स्वतःपेक्षा चांगला समजा. तर तुमका कोणी सांगा तू खूप चांगली असस तर तुम्ही तुमचं सांगण्याचा अर्थ काय असा? बहिणी तू खूप खूप चांगली असस.
करत असा प्रेमात चालाचो. स्टीमिंग अँड डिलायटिंग इन वन अनदर. तुम्ही नवरे असास बायकोचं धन्यवाद देता जेवणासाठी नस की मीठ व्यवस्थित टाक, स्वतःच बनवा. नाही तर बरोबर थोडासा मीठ जास्त आलं तर काय मोठी तुफानीला तुम्ही थोडासा जास्त म्हणणं मीठ खाऊन. वेळी चपाती खाल्लास तर काय मेलास. काय सांगता, वॉक इन लव्ह, स्टीमिंग अँड डिलायटिंग इन वन अनदर. एक दुसऱ्यांमध्ये सम्मान करा, दुसऱ्यांमध्ये आनंद करा. लॉर्ड तुम्ही बघा आणि तोंड बनवून निघान जाऊ शकत. बिहेव दॅट वे. लॉर्ड प्रकारे ख्रिस्तान आमच्यावरती प्रेम केल्यान आणि स्वतः आमच्यासाठी दिल्यान बलिदानाच्या रूपात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भजनकार सांगा प्रेमात चला, प्रेमात चला. हा सांगल्यान ऐका नफरत करा. तो मेसेज ऐकतात प्रेमात चला, प्रेमात चला, निघायसून ह्या कायचा प्रेम ऐका निलाच चला. ऐकतात प्रेमात चला आणि आतमध्ये राग येतात. आज सुनेक जाऊन ना आतमध्ये ऐका निलो. कांट डू दॅट. आमच्यासाठी संभव असा. प्रेज लॉर्ड. कारण बायबल सांगल्यान कारण प्रेम जर आमच्या आतमध्ये टाकला गेलेला. प्रेज द लॉर्ड. प्रेमात चालणं आमच्यासाठी संभव असा. हालेलुया. बरोबर असा आणि असा परमेश्वरासारखा जगण्याचा भाग स्वतः नको समजा की ह्या नाही. कोणी सांगल्यान तुमका पर सत्य असा. गॉड विथ ट्रूथ, एव्हरी मॅन बी अ लाय. परमेश्वर सत्य ठरवतो आणि प्रत्येक माणूस ठरवतो. तुम्ही स्वतःबद्दल करतात की तुम्ही माणूस असाल. वचन तुमका सांगता की तुम्ही असास. तुम्ही परमेश्वराचा जीव साठी बोलवले गेलेले असास. स्वतः मनुष्य लेवलमध्ये नको घेऊन जावं. त्याच लेवल पासून तर सोड गेलेला असास. तर ख्रिस्त मेलो आणि नंतर झालो त्यांनी पवित्र आत्मा आपल्यासाठी पाठवले. आपण परमेश्वरासारखं जीवन जगू शकू. धर्मात नाही असं धर्मासाठी धर्माचा माणूस हे गोष्टी समजत नाही शकणार. ते समजणं कठीण असा कठीण. प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारे असं की जंगलामध्ये आदिवासींच्या मध्ये असत तरी आता पण आदिवासींपर्यंत खूप जण पोचले असत की अशी एक आदिवासी जाती असा मी कधी टीव्हीच नाही बघितल्याने असा खूप वर्षापूर्वीच्या ख्रिस्ती नव्हतं तेव्हा एक पिक्चर बघी होतं. असं एक सीन होतो. एक माणूस फसलेलो आदिवासींच्या मध्येच. एक रेडिओ होतो. तिने रेडिओ चालू केल्यान सगळं आदिवासी माणूस त्याच्या समोर झोपान गेलो लागले प्रभू प्रभू प्रभू. त्याने कधी ता बघूकच नव्हता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कारण त्याने कधी बघूकच नव्हता. तिथं काय होता खूप मोठी गोष्ट होती. धर्मासाठी ह्या मानना की आम्ही परमेश्वरासारख्या जगा शकतो मोठी असा. धर्मासाठी खूप मोठा असा. त्या धर्माक माहितीच नाही की हा संभव असा. तर माणूक तयारच नाही असं की एवढं मोठं परमेश्वर ज्याने डोंगर नदी नाले बनवल्या ज्यामध्ये राहू शकता म्हणतालाच तुम्ही. प्रेज द लॉर्ड. मानतालास तुम्ही मानतालास तुमका आम्ही तुमका जीव दिलास. तुमका चिल्ड्रन चर्च दिलंय. पहिलाच सांगशात ह्या काय ना ती मुलांची गुरची पहिलाच सांगशात ह्या काय. जसं आम्ही सांगतो परमेश्वर आमच्या आतमध्ये राहू सांगतो ह्या काय असा त्यांना समजणार नाही. लॉर्ड ह्याच कारणासाठी तर आतमध्ये या गोष्टींका समजवता परमेश्वर आमच्या आतमध्ये असा. प्रेज द लॉर्ड. बोला मी परमेश्वरान भरलेलो असय. ओ बॉय सच अ ब्लेसिंग. ही ती लाईन असं मला माहित नाही मी किती दिवसातून किती वेळा बोलतोय. मी परमेश्वरान भरलेलो असय. डोंट लाईक थिंक लाईक मॅन. सारखा विचार करणं का असं वाटतं मी शेण टाकलंय डोक्यात. तर माणसाचे विचार माझ्याकडे येत राहिले तर मला स्वतःच भाषेत राहता.
लिटरली म्हाका घाण वास येता. म्हाका असं वाटतं की मी आंघोळ करू का मी काय करू. आय फील सो फिल्दी. कसा मी माणसासारखा विचार करू शकतोय. माझ्यासाठी घृणाची गोष्ट असा ही घृणेची की मी माणसासारखा विचार करू. कसो विचार करू. जेव्हा माझ्याकडे ख्रिस्ताचं डोके असा, जेव्हा मी परमेश्वरान भरलेलो असा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कोणाशी नफरत करणं माझ्यासाठी असंभव असा. तुम्ही काय पण करा, मी चिडा शकते पण नफरत नाही करू शकणार. पुढच्या दिवशी तुम्ही मला भेटलास तर कसं भेटलं तसं काय झालाच नव्हता. कदाचित 1 तासानंतर भेटलं तसं काय त्यापूर्वी काय झालाच नव्हतं. बिकॉज वी कम दॅट. माझ्यातमध्ये नफरत करूची योग्यता नाही असा. ही एबिलिटी माझ्याकडे नाहीच असा. कारण म्हाका वचनासून माहीत असा की म्हाका कशामध्ये चालायचं असा. प्रेमात. प्रेज द लॉर्ड. एक सांगा प्रेमात चला. चलतलास पुढे 3रं वचन. जसा पवित्र लोकांच्या योग्य असा तसा तुमच्यात विचार आणि खयच्याच प्रकारच्या लोभाची चर्चा पण नको असं होई. हे गोष्टी आमच्यामध्ये होता कामा नये की दोघं जण बसान वाईट करी होते, की दोघं जण बसान विचार करी होते की ह्या का पॉलिटिक्स करून कसा खाली पाडूया, ह्या कसा काय करूया, याचा वाईट कसा काय करूया. ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा पण होता कामा नये तुमच्यामध्ये. परमेश्वर आमका सांगता की आपल्या खयचा चर्च बनवचा असा, खयचो समाज बनवचो असा. तुमची खयची सासू नाही असा, खयची नणंद नाही असा, तुम्ही येऊन पॉलिटिक्स करतालास. कोण तुमचं मेवणं नाही असा, कोण तुमचं भाऊजी नाही असा. पवित्र लोकांचे योग्य असा तसं तुमच्यात खयच्या प्रकारचा व्यभिचार आणि लोभाची चर्चा पण होता कामा नये. म्हणजे 2 लीडर्सची भांडणं माझ्यापर्यंत येता पण कामा नये. त्या 2 लीडर्सला भांडताच कामा नये. 2 मेंबर्सला भांडताच कामा नये. होकच नको असं चर्चमध्ये. तुमच्यात व्यभिचार की एक मुलगा मुलीबरोबर रान गेलो, दोन त्यांचे लग्न झालं आणि त्याचे कामं करतात नाही. तो सांगतो तुमच्यात व्यभिचार आणि खयच्याच प्रकारचे वी डोंट बिहेव दॅट वे. ही आमची जगाची पद्धत नाही असा. परमेश्वराने ह्या जीवन जगासाठी आपल्याला नाही दिला नसा. जसा पवित्र लोकांचे योग्य असा तसं तुमच्यात व्यभिचार, जसं खयच्याच प्रकारचं अशुद्ध काम किंवा लोभाची चर्चा पण नको असा कोई. विचार करा, चर्चा पण नको असा कोई. कोणी बोलता पण नाही की त्या चर्चमध्ये 2 लोक भांडतात, त्या चर्चमध्ये लोक एकमेकांशी प्रेम नाही करणार, त्या चर्चमध्ये फक्त लोक येतात, भेटतात आणि निघान जातात. आपल्याला कोण फक्त बघणार पण नाही ह्या नाही आमच्यासोबत. परमेश्वरानं आमका ह्याची नाही बोलवलं नसा. नेक्स्ट. आणि ना निर्लज्जता, मूर्खतेची गोष्ट ना थट्टा करूची, ही गोष्टी शोभा नाही. पण धन्यवादच ऐका घेऊ. प्रेज द लॉर्ड. ऐकताच तुम्ही त्याच्या तुम्ही भेटता, तुम्ही आपल्या सेल धन्यवाद देता. या नाही की माझा सेलिडर काय असा माझ्यासोबत करता खयचे चर्चा असं. ही काय पद्धत नाही असा. आणि ना परमेश्वर असा. ना निर्लज्जता आणि ना खयचीच मूर्खतेची गोष्टी. तुमच्या शब्दावरती लक्ष द्यायचं लागताला की तुमच्या तोंडातून खयचे शब्द निघतं नाही निघणं असा. आम्ही 24 तासाच्या ख्रिस्तीपणात असो. या नाही की पास्टर हा मित्रांमध्ये तर चालताच ना, नाही चालणार. त्या मित्रांच्या वेळी तुम्ही माणूस झालास. कधी कधी मला त्रास होता तर मी बोलतोय पण मी म्हणते किती बोलू. कधी कधी मी लिडर्सला बोलताना ऐकतोय नाव नाही घ्यायचंय. हे निक म्हटलं ही खयची भाषा असा. वी डोंट बिहेव दॅट. ए निक वी डोंट टॉक लाईक दॅट. आम्ही परमेश्वराचे लोक असो. परमेश्वराचे सांगू हा मित्रांमध्ये चालता, जगातल्या मित्रांमध्ये चालता पण परमेश्वराच्या मित्रांमध्ये नाही चालणार. निर्लज्जता आणि ना मूर्खतेची गोष्टी ना थट्टा करूची, कारण हे गोष्टी शोभा नाही देणार. ही गोष्टी शोभा नाही देणार. प्रेज द लॉर्ड. पण काय का घेऊ गयो धन्यवाद. काय का घेऊ गयो धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तोंडासून काय नाही का गोया धन्यवाद. आपल्या सेल लीडरचं धन्यवाद देवा. धन्यवाद माका वचन शिकवसाठी.
धन्यवाद चर्चमध्ये येऊसाठी. तुमका माहित आहे आजच्या दिवसात तुम्हाला धन्यवाद दिलं की धन्यवाद तुम्ही चर्चमध्ये येला. तुमका माहित आहे किती लोक तर येऊ पण नाही इच्छिनत, तर ह्या पण एक धन्यवाद द्यायचं कारण असा. प्रेज द लॉर्ड. दे गिव्स डिफरंट लाईफ द गॉड इज कॉल्ड अस टू लिव्ह. ना निर्लज्जता ना मूर्खतेची गोष्टी थट्टा करूची आणि हे गोष्टी शोभा नाही देणत. हे परमेश्वराच्या जीवनाशी मेळ नाही खाणत. पण धन्यवाद बाजूला सांगा, धन्यवाद आहे का घेऊ गयो, धन्यवाद आहे का घेऊ गयो, काय का घेऊ गयो, धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद. ऐकतास या नाही की परमेश्वरा माझ्या जीवन कधी बदल त्याला, परमेश्वर धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. व्यवसायासाठी धन्यवाद, मुलांसाठी धन्यवाद, नवऱ्यासाठी धन्यवाद. हालेलुया. समजता तुमका. पुढचा आता हा थोडासा टफ होता वचन, थोडासा टफ. आतापर्यंत चांगला होता, थोडासा टफ होता ऐसून. कारण ह्या तुम्ही जाणताच की खयचो व्यभिचारी किंवा अशुद्ध जन किंवा लोभी मनुष्याची जो मूर्तीपूजेच्या बरोबर असा, तर तो सांगता जेव्हा तुम्ही व्यभिचार करतास तेव्हा तुम्ही मूर्तीपूजा करतास. सांगता जेव्हा तुम्ही अशुद्ध असास तेव्हा तुम्ही मूर्तीपूजा करतास. जेव्हा तुम्ही लोभी असास तुम्ही मूर्तीपूजा करतास. तर नको विचार करू की तुमच्या घरात मूर्ती नाही तर तुम्ही मूर्तीपूजक नाही असास. जरी तुम्ही हे जरी गोष्टी करतास तरी बायबलच्या हिशोबाने तुम्ही काय असास, मूर्तीपूजक. हो नाही मी मूर्तीच्या समोर नाही झुकणार, तुम्ही ह्या जरी करता तरी पण तसा पण मूर्ती असा, अजून पण मूर्तीच असा तुमच्याकडे. सांगता तो कारण तुम्ही जाणताच, कारण खयचो अशुद्ध जन, कारण खयच्याच लोभी मनुष्याची जो मूर्तीपूजेच्या बरोबर असा. परमेश्वराक मूर्तीपूजेपासून नफरत असा. परमेश्वरानं आपल्या वचनात सरळ सांगितलं नसा खयचीच मूर्ती नको बनव. येशूची पण कशाक नको असं ते बोलतात आमच्या घरात येशूची मूर्ती असा. मी म्हटले कशाक असा, येशून सांगितलं काय तुमका. बोलतात आम्ही सकाळी त्याच्यावर फुल टाकतो. कशाक चढवतास, येशूपर्यंतचा पण फोटो काय अलाउड नाही असा. लावू शकताच तुम्ही पण ते मेणबत्ती नको लावू समोर. बोलत नाही पास्टर त्या चायनीज लाईटचा काय आपण नाही लावू शकणार तुम्ही. माहिती आहे ना काही लोक जास्तच वैज्ञानिक असतात आपल्या डोक्यात, खूपच वैज्ञानिक प्रवृत्तीचे असतात ते लोक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर बोलतात पास्टरनी मूर्ती जळवू नको म्हटले, चायनीज थोडी बल्ब जळवू नको म्हटले नाही. हालेलुया. कारण तुम्ही जाणताच की खयचोच व्यभिचाराने किंवा अशुद्ध जन लोभी मनुष्याची जो मूर्तीपूजेच्या बरोबर असा किंवा परमेश्वराच्या राज्यात कायच विरासत नाही असा. कायच एक थेंब पण नाही असा. थेंब पण नाही असा, एक थेंब. कायच एक पैसो पण नाही भेटायचो तुमका. स्वर्गच नाही भेटायचो तो बाकीचं सोडूनच द्यावा. नको विचार करू की हो नाही विचार करतलो माझी एक बायको असा, दोन बाहेरचे असत तुला असं, त्याला विचार करून. शुद्ध जन किंवा लोभी मनुष्य, लोभी काय असा, एका दुसऱ्यांपासून कायम नफरत असा. एका सुंदर भेटली माझ्या वडली काळजी असा, असाच तुम्ही. कायम दुसऱ्यांचे चांगले कपडे बघून वाटता लोभी. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल काय सांगता, हे सगळ्या गोष्टी कोणाच्या बरोबर असत, मूर्ती पूजेच्या बरोबर. नेक्स्ट. अजूनपर्यंत माझं टायटल नाही ना म्हणून मी वाचित जातोय. टायटल येतं कधी मी थांबतलोय. दिस इज ब्युटिफुल. कोणीच तुमका व्यर्थ गोष्टीपासून फसवता कामा नये. का आपण MPSC मध्ये बघू शकतो. तुमका मी काहीतरी दाखवू इच्छितोय. तुमका मी आताच सांगितलेलं ना की मेणबत्ती नको करू, चायनीज लाईट पण नको करू. तुम्ही म्हणतात पास्टर असा कशाक विचार करतात. वचनांकडसून माझ्याकडे एक विचार येतात. माका तुमका भेटायची गरज नाही असा, मी वचनासूनच तुमका जाणूक शकतोय. तुम्ही म्हणतात पास्टरांका कसा समजता, वचनासून तुमका मी दाखवतले की मला कसा समजता, त्या माका समजता. मी माझ्या गोष्टींमध्ये एका गोष्टींबद्दल दुसरी गोष्टी बोलू शकतोय. नो वन डिलीव्ड अँड डिसिव्ड, एम्प्टी एक्सक्युजेस, ग्राउंडलेस आर्ग्युमेंट. कोणी पण तुमका फसवता कामा नये. त्याच्या पण बेकारच्या आणि न बोलता आर्ग्युमेंट करून. दिस सेन्स
पापांच्या विषयात समजता तुमका? काही लोक काय करतात, या पापांका डायल्यूट करतात, बोलतात नाही चालता. समजता मी कशात सांगितलंय? तू सांगता की ह्या गोष्टींबद्दल तुमका कोणी फसवता कामा नाही. बोलतात नाही होमोसेक्सिव्हिटी चालता, नाही चालणार. नाही कधीतरी बसान आम्ही पास्टांची चुकी काढू शकतो, नाही काढू शकणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. असताना कारण काही लोक फसवसाठी येतात. चालता आता थोडा तरी चालताच ना, तर नाहीतर तर पूर्णच संत होतलो. थोडा तरी चालताच ना, नाही चालणार. जास्त चर्च समजमध्ये आता सोडणार रॅपिडो कशा वाटूक जातं. चल ना आपण फिराने येऊया. तू सांगता फसा नको अशा लोकांपासून. ते लोक काय करतात, पापाक चांगल्या प्रकारे प्रेझेंट करतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणतात ना ओ ख्रिस्तीपणात दारू पिवा, येशू ख्रिस्तान दारू बनवलेले आहे. माझा प्रश्न असा काय ना, माझा स्वतःचा डोक्या असा स्टेशन बनवले आणि म्हटलं पिल्यान काय तर बोला ना भाऊ. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. समजला तुमका? तर लोक काय करतात, फसवतात. असा काही लोकांचा असा की तुम्ही क्रॅश टेम्परेचर कशाक नाही नास, ह्याच्यासाठी नाही जाणं कारण हे कब्रिस्तान नाही. असं बोलतो आम्ही रॅप्चर जाऊची गोष्टी करतो, तुम्ही कब्रिस्तानची गोष्टी करतास. कब्रिस्तान गरजेचा असा बोलतो. हा कब्रिस्तान गरजेचा, तुम्ही जाओ हो आमका सोडून द्यावा. तरी शायरने सांगितले ज्या गल्लीत जाऊचा नाही त्या गल्लीचा रस्तो कशा शोधू मी. कब्रिस्तान नाही जाऊचा असा, मी रॅप्चरचा विचार करतोय. जर तुमका कोणी विचारलं काय तुमच्याकडे कब्रिस्तान असा, त्या दिवशी मरता त्या दिवशी दाखवतलो. जेव्हा आजारी कोण नाही तर डॉक्टरकडे कोण जातात काय? तुमच्याकडे कब्रिस्तान असा बोलतात जेव्हा मरताला कोण करता मी घेऊन जातालो. आता ही पण एक रिक्वायरमेंट असा चर्चकडे. परमेश्वरानं आमका काय दिलं ना, परमेश्वराचं जीवन जगासाठी हे खाता जगतात कब्रिस्तानाचं जीवन. प्रेज द लॉर्ड. कोणी विचारल्यांचं कब्रिस्तान असा तर सांगायचं मरतालाच ते आमका सांगा आम्ही घेऊन जातलो. समजतात सगळे तुमका फसवता नाही. प्रेज द लॉर्ड. चर्चमध्ये सगळ्यात आवश्यक काय असा, कब्रस्तान. हालेलुया. तुमका व्यर्थ गोष्टीपासून फसवता का म्हणे, फसवलंच नाही जाऊचास ना. सगळ्यात मोठा काय असा कब्रिस्तान भाऊ, सगळ्यात मोठा काय असा रॅप्चर. प्रेज द लॉर्ड. कारण ह्याच कारणांमुळे परमेश्वराचा क्रोध आज्ञा न मानणाऱ्यांवरती पडता. प्रेमी परमेश्वराचा क्रोध भडकता. मतलब कोण जाताला याला आपल्यात, मोठी गोष्ट आहे. तो परमेश्वर जो प्रेम असा, तो प्रेम करता, तो आमका प्रेम करूसाठी सांगता असा काय सांगता, त्याचो क्रोध भडकता. तर आम्ही काम कशाक करू, तर आम्ही जीवन कशाक जगा जैसून मी परमेश्वराच्या क्रोधाक माझ्या जीवनात मी घेऊन येऊ. खूप जणांका नाही माहीत असा, कारण त्यांचं जीवन ह्याच्यासाठीच खराब होता, कारण त्या काम ही कामं ती करीत राहतात. असं आहे. आणि ह्याच कारणामुळे परमेश्वराचा क्रोध आज्ञा न मानण्यावरती भडकता. तर मी कशाक परमेश्वराक भडकवतोय? प्रेज द लॉर्ड. कशाक सांगा परमेश्वराक नको भडकव. कारण काही लोक सकाळी उठून परमेश्वराक भडकवूक सुरू करतात. त्यांची जगाची पद्धत तशी असा. 7व्या की तुम्ही त्यांची सहभागी नको हो पाया. लॉर्ड. चला 1 कोरिंथीकरांस काय 2 अध्याय 15व्या वचन AMPC. आत्मिक जण सगळा काय परखता तो स्वतः कोणाकडसून परखलो नाही जाणार. जर तुमका समजला नाही असा तर परत एकदा वाचा. आत्मिक जण सगळा काय परखता पण तो स्वतः कोणाकडसून परखलो नाही जाणार. आत्मिक माणूस जर तुमका नाही समजलं तर एका आपण अजून AMPC मधून बघूया. द स्पिरिच्युअल मॅन ट्रायल्स ऑल थिंग्स. माणूस सगळ्या गोष्टींची परखता, परीक्षा करता, तो इन्व्हेस्टिगेट करता, माहिती काढता, प्रश्न विचारता, सगळ्या गोष्टींचा भेद समजता. पण तो कोणाच्या द्वारे त्याचो न्याय नाही केलं जाऊ शकणार. तुम्ही थंय बसान माझो न्याय नाही करू शकणार. तुमच्याकडे हक्कच नाही माझ्या माका विचारूचो की मी कशात काय काय केलंय. कीप यू पीस. इट्स अ लॉट. रीड द मिनिंग ऑफ एव्हरीथिंग. सगळ्या गोष्टींचा अर्थ समजा शकता. नो वन कॅन प्रॉपरली प्रेज ऑफ that into him.
पण कोणच चांगल्या प्रकारे त्याका नाही समजा शकणार. मी समजू शकते तुमका, पण तुम्ही कमावून तुम्ही माझे मेंबर असास. प्रेज द लॉर्ड. काय असास? तुमचं पास्टर असे. तुमचं पूर्ण जीवन समजू शकतं एका सेकंदात. तुला असं आहे, तुमका नाही समजतला की मी कोण असे. सो डोंट गिव्ह सेल्फ दॅट राईट. का समजता तर काय विचार करतो जी बाबा वाचून येलो भावा. तुमचं स्टेटमेंट सांगता की तुमका काय एक समजणार नाही असा. प्रेज द लॉर्ड. डोंट जॉईन. को भेट आहे का तुमचं आता काय काम असा. पास्टरने ह्या कशाक बोलल्यानी ह्या खायचा जी सेव काही असा. लॉट त्यांची वाचलंय, शिक्षकांची वाचलंय. कशी सेव काय तुम्ही स्वतः घेतलास. सेवकाईन क्रोध भडकता भाऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्चमध्ये ह्या होता. मी नाही इच्छा नाही की ह्या हो गया. चर्चमध्ये कमिटी असता. कमिटी डिसाईड करता की पास्टर काय करता. राष्ट्रमध्ये पद्धत नाही असा. पास्टर डिसाईड करता की काय होताला. तुमचा काम असं की सहमत होऊचा. प्रेज द लॉर्ड. जर तुमका चुकीचा वाटता तर प्रार्थना करा. परमेश्वराकडून बुद्धी मागा. जर तुमका जर चुकीचा वाटता जरी असा, तुम्हीच कदाचित चुकीचे असाच. पहिली बुद्धी मागा की ज्या पास्टरने सांगितलं त्याचा अर्थ काय असा. प्रभू माझी सहायता कर चांगल्या योग्य हृदयान. त्यानंतर जर प्रभू तुमका सांगता मी सांगलं त्या चुकीचा असा, बुद्धी मागा. तुम्ही माझ्या चुकी कसा दाखवतालास की परमेश्वराचा क्रोध तुमच्यावरती नाही भडकाव होयो तर सोडूनच देवा. प्रेज द लॉर्ड. बायको सारखे असा. कोणासारखे. नवऱ्याने जर चुकी केल्यानंतर बायको माहिती असो की असं सांगूचा असा. चुकीच्या पद्धतीने सांगतली तर मार खातली. प्रेज द लॉर्ड. ना की मारणं बरोबर असं होता. ह्या लोक योग्य काम कसा करतात चुकीच्या पद्धतीने. प्रेज द लॉर्ड. घेवा. हा 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 तास कोणीच तुमका योग्य गोष्टीपासून फसवता कामा नये. आणि ह्याच कारणामुळे परमेश्वराचा क्रोध आज्ञा मानणाऱ्यांवरती भडकता. नेक्स्ट. तुम्ही त्यांची सहभागी नको होयास. नेक्स्ट. तुम्ही तर पहिल्यांदा अंधकार. दिस इज हेवी. टायटल आजचा बरोबर असा. दोन्ही पण टायटल येतात मेसेजचा शेवटी येतात एकदम शेवटी टायटल. आणि तुम्ही तर पहिल्यांदा अंधकार होतास. विचार करून बघा. ते नाही सांगलं की तुम्ही पहिल्यांदा अंधकारात होतास. त्याच खतरनाक असता. तुम्ही तर पहिल्यांदा अंधकारात होतास. तो डिग्री अजून पण भवती घेऊन गेलो. बोलतो की तुम्हीच अंधकार होतास. पण बोला पण खुश होऊन बोला पण चांगलो असा समतोलो असा. तो लक्ष देऊन ऐका थोडासा. पण प्रभूमध्ये ज्योती असा अथवा ज्योतीच्या मुलासारख्या चला. आणि ह्याच माझा टायटल असा. ज्योतीच्या मुलासारख्या चला. प्रेज द लॉर्ड. आपल्या हातांका आणि करा अन्य भाषेत प्रार्थना. Le intrighe se la bantele, shatila baantele, ritra l'antro cosotolo, ontre le shatila badi. L'indra gazalo, shatele intra l'andre gezele, shatele itra la bade. L'idra gazale, shatili, intra l'angra gambante, latira l'adore le shatili. Oh, hallelujah. Praise the Lord. Glory. जर तुम्ही पहिल्यांदा येलास तर आम्ही तुमचं स्वागत करू इच्छित आहोत. आणि ह्या प्रार्थनेक माझ्या मागसून करा. जसं आम्ही आता वाचलो ज्योतीची मुला. आणि जर तुम्ही येशू ख्रिस्ताक नाही ओळखनास तर तुम्ही आधी वाचलास की पहिल्यांदा तुम्ही अंधकार होतास. आज ज्योतीमध्ये यावा. आपल्या डोळ्यांका बंद करा. जर हृदयात विश्वास करा. त्या तोंडान माझ्या मागसून या गोष्टींका बोला. हे प्रिय पिता, विश्वास करते येशू ख्रिस्तात जिवंत परमेश्वराच्या पुत्रात. विश्वास करतोय पूर्ण हृदयाच्या गहराईन की येशू ख्रिस्त वाचवसाठी क्रूसावर मेलो. आणि परमेश्वरान त्याका तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत केल्यान. तो कायमसाठी जिवंत असा. मी आज आपल्या तोंडान घोषणा करतोय की येशू माझो प्रभू असा. येशू माझो स्वामी असा. मी विश्वासाच्या द्वारे परमेश्वराच्या जीवनात ग्रहण करतोय. मी आजपासून नवीन जन्मलय. मी आजपासून ज्योतीची संतान असय. धन्यवाद परमेश्वरा म्हाका वाचवसाठी. येशूच्या नावात
मी प्रेज लॉर्ड. जरा टाळ वाजवू शकतास? असा नको. प्रार्थना करतोय मी तुमच्यासाठी. परमेश्वरा प्रार्थना करतोय साठी ज्यांनी आत्ताच येशू ख्रिस्ताक आपला जीवन दिल्याने असा. मी घोषणा करतो की येशू ख्रिस्ताचं नाव यांच्या जीवनावरती कायमसाठी बनवून राहतो येशू ख्रिस्ताच्या नावात. शैतानाचा यांच्यावरती काही अधिकार नाही असा येशू ख्रिस्ताच्या नावात. आशिषित असत. आशिष आहे तुमच्या बुद्धीन, तुमच्या प्रेमान, तुमच्या समजेद्वारा आणि तुमच्या आत्म्याद्वारे. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. वेळ असा भेट, दशमांश, आपली पार्टनरशिप आपल्या हृदयान आनंदित होऊन देवचो. बरोबर असा. जेव्हा तुम्ही परमेश्वराक देतास, जेव्हा जसो पैसो हातात येत सांग घ्यावा. बरोबर असा. परमेश्वराक नको असा. तुम्हाला सांगते भेट देवची पद्धत काय असा. टाइम कसा द्यायचा? आनंदित होऊन. तुम्ही कधी पण 10 रुपये तरी दिला आनंदित होऊन. प्रेज द लॉर्ड. तो जीवन था जीवन था जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था कायम तो जीवन था जीवन था जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था गव हालेलुया माझो येशू ख्रिस्त जीवन था गव हालेलुया माझो येशू ख्रिस्त जीवन था तो जीवन था जीवन था जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था कायम तो जीवन था जीवन था जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था हालेलुया माझो येशू ख्रिस्त जीवन था हालेलुया माझो येशू ख्रिस्त जीवन था तो जीवन था जीवन था जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था कायम तो जीवन था जीवन था जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था हालेलुया माझो येशू ख्रिस्त जीवन था हालेलुया माझो येशू ख्रिस्त जीवन था माझो येशू ख्रिस्त जीवन था माझो येशू ख्रिस्त जीवन था. प्रार्थना करतलो भेटीसाठी धन्यवाद देतो परमेश्वरा. त्या भेटीकांचो अनुग्रह आणि अवसर देवसाठी. भेट तुमच्या आत्मधर्म पवित्र असा. जसं आम्ही दिलो प्रभू, याच्या वाढलेल्या फळांक आम्ही ग्रहण करतो प्रभू. धन्यवाद देतो तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुणेसाठी. आणि या भेटीमध्ये तुमच्या आम्ही आशिषांक आव्हान करतो आणि घोषणा करतो. भेट तुमच्या राज्यात वेगान वाढवता असा, सुवार्तेक वेगान वाढवता असा. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. प्रेज द लॉर्ड. तर काय स्पेशल अनाउन्समेंट असत लक्ष देऊ नाही का? अनाउन्समेंट काय असत? सेवेचा काम काय असा आणि प्रेमाची वेळ. बरोबर असा. हेच ते गोष्ट जसं तुम्ही प्रेम दाखवतला नको सांगू वाचता तुम्ही सांगितलंच मग आठवत पण नाही असा. अच्छा तर तुम्ही प्रेम कधी केलाच पण नाही. सगळ्यात पहिला असा 150 वेळची आम्ही प्रार्थना चालू असत. 3 वेळा प्रार्थना करतो. सकाळी, संध्याकाळी आणि रात्री 12 पासून 1 पर्यंत. सकाळी 7:30 ते 8, संध्याकाळी 4:30 ते 5. प्रार्थना करा, प्रेम दाखवा. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही पार्टनरशिप फॉर्म नाही भरला असा ते आमचे पार्टनरशिप डिपार्टमेंट परत पाठवतात तुमका. तो सगळं विश्वास असा. आम्ही तुमका शिकवू इच्छितो की कसे तुम्ही या मोठ्या गोष्टीमध्ये तुम्ही जाऊ शकतास. आणि एक पास्टरसारखे माझं काम असं की मी तुमका शिकव लेवलमध्ये जगाचा कसा असा. प्रत्येक गोष्टी ह्याच्यासाठी असतात की तुम्ही एक उंच स्तरावरती जगा शका. तुम्ही एक खालचं जीवन जगत राहत असतं कसं होतं ह्याच्यासाठी तुम्ही चर्चमध्ये नाही असा. आपण तुमका आम्ही करू सांगतो का मनान करा. त्याचा एकच एम असा की जे गोष्टी डोळ्यांनी बघितल्याने नाही, कानांनी ऐकल्याने नाही, तुमच्या मनात अजूनपर्यंत इले नाही का तुम्ही बघू शकता. बरोबर असा. पार्टनरशिप, दशमांश या गोष्टींवरती लक्ष द्यावा. हेच असं जसं तुम्ही मोठ्या गोष्टीमध्ये एंट्री करता. कारण जो पैसा नाही देऊ शकणार, जो परमेश्वरावरती अजिबात पण प्रेम नाही करणार, एक पैशाचा पण प्रेम नाही असं, त्याचा पैसा नाही असा. पण बायबल सांगता थंय तुझा धन असा, थंय तुझा मन असा. जर परमेश्वरात तुमचं धन नाही असा, जसं पण तुझं मन पण नाही असं बायबलमध्ये लिहिलं असा. माझी पद्धत नाही सांगणे, बायबलमध्ये लिहिलं असं. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. जर तुमच्याकडे आमचं ॲप असेल तर डाउनलोड करा. क्राइस्ट एम्बसी इंडिया ॲप. अजूनपर्यंत तुमच्या व्हॉट्सअपवर असाल तर किंगचॅटवरती नाही असतं तर किंगचॅट डाउनलोड करा. आमचे 36 ऑनलाईन चर्चेस असत, 14 लहान मुलांचे असत, 30 मोठ्या लोकांसाठी असत. जॉईन करा, त्याच्यात सेंटर बनवा. नको समजू की माझ्याकडे टाईम नाही असा, मग प्रेम खायच्या कामाचा नाही असा, तर मोठ्या गोष्ट कधी दिसणार नाही व्हायची. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर आम्ही एक अरब आत्म्यांसाठी प्रार्थना करतो. त्याच्यात आमका तुमचे 2 तास हवे असत. तर जर तुम्ही आमका तुमच्या अजूनपर्यंत 2 तास नाही दिला असा फ्रीवाले तर देवा, बरोबर असा. त्याच्यासाठी वाट नको बघू, फरक जाऊची. पण बघू सांगतो तुमका मी 24 दिले, त्याच्यात 2 नाही देऊ शकलंस, तसं तुम्ही आपला प्रूफ करताच आपला प्रेम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्यानंतर अजून पण आपल्याकडे एक विशेष अवसर असत. बीच देऊची हिलिंग स्कूलसाठी आम्ही बीच देतो. ग्राउंडसाठी आम्ही बीच आपला पेरतो. जर तुम्ही आपला बीच नाही पेरलास तर पेरा. जर तुम्ही आपला फाउंडेशन स्कूल नाही केलास तर प्लीज जावा आणि आपला फाउंडेशन स्कूल आपला करा. सगळ्या गोष्टी असतात जे सर आम्ही संदेशात बोलतो त्याची समज फाउंडेशन स्कूलमधून येतात. जसे मी सांगितले की खड्ड्यात माणूस गेलो, खड्ड्यातून बाहेर काढणं छोटीशी वाटा शकतात. त्या कथा आम्ही पूर्ण विस्तारात शिकवतो. नाही शिकवतो स्कूलमध्ये, किती जणांना माहिती असा काय बोलतोय. तर जो मेसेज असतो त्याच गोष्टींवरती मिळून बनलेलो असा. छोटी छोटी गोष्टी आणि मोठ्या गोष्टी आम्ही आणू शकतो. तर तुमका ते छोटी गोष्टी जर तुमका नाही माहिती तर आमचा संदेश समजा तुम्हाला खूप कठीण होताला. पण तुम्ही आमचं फाउंडेशन स्कूल नाही केला असा तर जावा फाउंडेशन स्कूल करा. 6 ते 7 क्लास असतात त्याच्यामध्ये. तुम्ही खूप पुढे वाढताला. तर जर तुम्ही एका सेलचे पार्ट नाही असेल तर सेलचे पार्ट बना. प्रेज द लॉर्ड. नंतर ऑक्टोबर लोडेड असा. सांगा ऑक्टोबर लोडेड असा. 10 तारखेला असा महिला सभा. 17ला असा टीन कॉन्फरन्स. 22 तारखेला असा पेरेंट्स कॉन्फरन्स. 24 तारखेला असा युथ कॉन्फरन्स ज्या परमेश्वराच्या जनासोबत. प्रेज द लॉर्ड. शकता परमेश्वराचा धन्यवाद देऊया. त्याच्या दयेसाठी करण्यासाठी आपल्या हातांग उठवून धन्यवाद देवा. धन्यवाद देवा. रिबो ओ जी के बो शाकला आंजीन तरबे है. तो प्रभू तुमच्या दयेसाठी करण्यासाठी प्रेमासाठी धन्यवाद. त्या प्रेमासाठी जर तुम्ही आमच्यावर प्रेम केलास धन्यवाद. आमका शिकवण्यासाठी आम्ही तुमच्यावर कसा प्रेम करू उंच वस्तूंचा आम्ही अनुभव करू शकतो. धन्यवाद देतो. या प्रार्थनेक आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. परमपित्याचा प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्याकडे कायमसाठी बांधवतेली येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा कायम आमच्या जीवनात निवास करतील. आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरात निवास करतलो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आनंद करा. प्रेम काम करता. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.